बदलापूरच्या घटनेनंतर प्री प्रायमरी शाळा शासनाच्या अखत्यारीत आणणार, अभ्यासगट तयार करून मसुदा तयार करून कायद्यामध्ये रूपांतर करणार, राज्यमंत्री पंकज भोयर यांचंही आश्वासन. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावरून साधू महंतांची नाराजी, त्र्यंबकेश्वरमध्ये सुरू असलेली सिंहस्थ कुंभमेळ्याचं काम चुकीच्या पद्धतीनं आणि धीम्या गतीनं होत असल्याचा साधू महंतांचा आरोप. त्र्यंबकेश्वरमधील सर्व प्रमुख आखाड्यांचे साधू महंत एकवटले. मालेगावच्या करोडो रुपयांच्या शिक्षण घोटाळा प्रकरणी चौकशी करणारी एसआयटी समितीवर आरोप. कोर्टामध्ये तारखेला एसआयटी समितीचे अधिकारी गैरहजर राहत असल्यानं नाराजीचा सूर. प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये मेडिकल ऑफिसर ऋतुजा राठोड यांच्या गैरहजर राहण्यामुळे गावकऱ्यांमध्ये संताप. योग्य उपचार आणि सेवा मिळत नसल्याचा ग्रामस्थांचा आरोप. तात्काळ निलंबनाची नागरिकांची मागणी. नंदुरबार शहरामध्ये 20 मीटरमध्ये फेरफार करणाऱ्या 36 जणांच्या विरोधात महावितरण विभागाची कारवाई. 6 लाखांचा दंड वसूल. महावितरणाच्या पथकानं राबवली होती तपासणी मोहीम. डोंबिवलीमध्ये स्टॉल लावण्यास मनाई झालेल्या तरुणीची मनसे नेते अविनाश जाधव यांनी घेतली भेट. टपरी नाका कोण काढते पाहू, अविनाश जाधव यांनी प्रशासनाला ठणकावलं. ओशिवारा गोळीबार प्रकरणामध्ये सी ग्रेड अभिनेता कमल रशीद खानला अटक. 27 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी. या भागातील एका निवासी इमारतीवर केला होता गोळीबार. औरंगाबाद विमानतळाचं नाव बदलून छत्रपती संभाजीनगर फलकाचं काम सुरू. शासकीय संस्थांकडून अंमलबजावणी सुरू. काही दिवसांपूर्वी रेल्वेचं देखील नामकरण करण्यात आलं होतं. पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवर वाहतूक कोंडी. सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे पर्यटक फिरण्यासाठी मोठ्या संख्येनं बाहेर पडल्यानं वाहनांच्या रांगा. वाहनांच्या 4 ते 5 किलोमीटरपर्यंत रांगा. वाशिमच्या मालेगाव तालुक्यात गेल्या अनेक वर्षांपासून मेडशी ते वाकळवाडी रस्त्याची प्रचंड दुरावस्था. रस्त्याची तातडीनं दुरुस्ती करण्याची गावकऱ्यांची मागणी. 10वी आणि 12वीच्या कॉपीमुक्त परीक्षा घेण्यासाठी राज्य शिक्षण मंडळाचं कडक अभियान. कॉपी प्रकरणी अमरावतीमधील बदना केंद्रावर यंदा थेट बंदोबस्त. 57 भरारी पथकं तैनात. श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांचं 350व शहीदी समागम वर्ष. शहीदी समागम वर्षाच्या निमित्तानं हिंद की चादर कार्यक्रम. नांदेडच्या कौठा भागातील 50 एकर मैदानावर सोहळा. नगरकीर्तन सोहळ्यानं हिंद की चादर सोहळ्याला सुरुवात. हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करत भाविकांचा वाढवला उत्साह. नांदेडमध्ये उत्साहामध्ये मिरवणूक. माघी गणेश जयंतीच्या निमित्तानं जालना जिल्ह्यातील राजुरेश्वराला 8,18,000 रुपयांची देणगी. पंचांसमोर पेट्यांच्या आणि पावत्यांच्या स्वरूपात दिलेल्या देणग्यांची मोजदाद. मुंबईच्या लालबागमधील मेघवाडीत ढोलताशांच्या गजरात पार पडला म्हसोबा पालखी सोहळा. सोहळ्यामध्ये भाविकांचा मोठ्या संख्येनं सहभाग. पालखी सोहळ्यासह विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन. गोंदियामध्ये शिवमहापुराणाचं आयोजन. अयोध्येचे प्रसिद्ध कथावाचक आणि धर्मप्रचारक परमानंद महाराज यांचं आगमन. धार्मिक महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर काढण्यात आली कलश शोभायात्रा. जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये भाजपचा सुपडा साफ होणार. खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांचा दावा. 3 निवडणुकांप्रमाणे भाजपचा सुपडा साफ पॅटर्न चालणार. धैर्यशील मोहिते पाटील यांचा इशारा. बारामतीमध्ये अजित पवारांच्या हस्ते प्रचाराचा शुभारंभ. कनेरी येथील हनुमंतरायाचं घेतलं दर्शन. खासदार सुनेत्रा पवार यांचीही उपस्थिती. मुंबईच्या महापौरांची निवड ढकलली पुढे. भाजप शिवसेनेकडून गटनोंदणी प्रक्रिया पूर्ण नसल्याचं कारण. नवीन महापौर कोण याचं उत्तर फेब्रुवारी महिन्यातच मिळणार. पिंपरी चिंचवड महापौर निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर. 2 फेब्रुवारीला दुपारी 3 ते 5 वाजेच्या दरम्यान अर्ज दाखल केला जाणार. त्यानंतर 6 फेब्रुवारीच्या सकाळी 11 वाजता सर्वसाधारण सभा होणार. सभेमध्ये महापौर आणि उपमहापौर पदावर शिक्कामोर्तब होणार. भविष्यामध्ये शरद पवार अजित पवारांना घेऊन महाविकास आघाडीमध्ये येतील. संजय राऊतांचा नवा दावा. तर शरद पवारांसारखा नेता महाविकास आघाडीसारख्या डुबत्या जहाजामध्ये बसणार नाही. भाजपच्या परिणय फुकेंचा पलटवार. सोलापूरमध्ये जिल्हा परिषद निवडणुकीसाठी 2ही शिवसेना एकत्र. बार्शी तालुक्यात जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये भाजप विरोधात 2ही शिवसेना.
दोन्ही राष्ट्रवादी मिळून महाआघाडी स्थापन करणार. अखेर पुढारी न्यूजच्या बातमीवर शिक्कामोर्तब. अकोला महानगरपालिकेमध्ये भाजपासोबत शरद पवारांची राष्ट्रवादी सत्ता स्थापन करणार. कल्याणमधील राजकीय ड्रामा अजूनही सुरूच. ठाकरेंच्या शिवसेनेचे 2 नगरसेवक निकाल लागल्यापासून नॉट रिचेबल. मधुर म्हात्रे आणि कीर्ती ढोणे बेपत्ता असल्याची तक्रार. माजी महापौर हसमुख गेहलोत यांची भाजप गटनेतेपदी निवड. मीरा भाईंदर महानगरपालिकेमध्ये माजी महापौर हसमुख गेहलोत यांची भारतीय जनता पार्टीच्या गटनेतेपदी अधिकृत निवड आणि या निवडीमुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण. कणकवली विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीचा करिश्मा. कणकवली विधानसभा मतदारसंघामध्ये पंचायत समितीच्या 3 जागा बिनविरोध. पालकमंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक लढवली जाणार. धुळे महापालिकेवर भाजपाने एखादी सत्ता मिळवल्यानंतर सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग. भाजपच्या गटनेत्या म्हणून माजी स्थायी समिती सभापती किरण कुलेवार यांची निवड. गंगाखेड नगरपालिकेमध्ये धनंजय मुंडे यांच्या बहीण नगराध्यक्ष उर्मिला केंद्रेंना धक्का. सभापती आणि स्थायी समितीवर यशवंत सेनेच्या नगरसेवकांची निवड. तेली समाजातील महिलेला नागपूरचे महापौर करण्याची मागणी. जवाहर विद्यार्थी गृहाचे अध्यक्ष आणि माजी उपमहापौर शेखर सावर बांदे यांची मागणी. ओबीसी मधील जातींना प्रतिनिधित्व दिलं, मात्र तेली समाजाचा विचार करण्यात आला नसल्याचा आरोप. अकोला महानगरपालिकेमध्ये महापौर आमचाच होणार. आमदार रणधीर सावरकर यांचं वक्तव्य. शहर सुधार समितीचाच महापौर होणार असल्याचा विश्वास. 44 जणांची शहर सुधार समिती स्थापन. रत्नागिरीच्या हातखंबा जिल्हा परिषद गटामध्ये शिंदेंच्या शिवसेनेमध्ये बंडखोरी. पक्षाकडून तिकीट न मिळाल्यामुळे माजी समाज कल्याण सभापती परशुराम कदम अपक्ष रिंगणात. पक्षानं शेवटच्या क्षणांपर्यंत गाफील का ठेवलं, कदमांचा सवाल. लातूरच्या पाणगाव जिल्हा परिषद गटातून भाजप आमदार रमेश कराड यांचे सुपुत्र निवडणुकीच्या मैदानात. मात्र आमदार खासदारांच्या कुटुंबातील व्यक्तींना उमेदवारी नको असं पक्षांचं धोरण असल्यानं कराड यांची उमेदवारी राहणार की नाही याकडे लक्ष. पुण्यामध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांच्या विरोधात गुन्हा. सरकारी कामामध्ये अडथळा आणल्याप्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा. मतमोजणी केंद्रावर गोंधळ घालणं ठोंबरेंना चांगलंच भोवलं. निवडणुकीमध्ये भाजपाचं काम केल्यानं माजी नगरसेवकांना दिली जीवे मारण्याची धमकी. या प्रकरणी माजी नगरसेवक गजानन मनगटे यांच्या विरोधात पुंडलिक नगर पोलिसांमध्ये गुन्हा दाखल. बिहार भवनवरून राज ठाकरे विरुद्ध बिहारचे मंत्री सामना रंगला. बिहार भवन कुणीही रोखू शकत नाही. राज ठाकरे महाराष्ट्राचे राजा आहेत का? बिहारचे मंत्री अशोक चौधरींनी मनसेला डिवचलं. नाना पटोले यांनी घेतली राहुल गांधींची भेट. दिल्ली येथील निवासस्थानी घेतली सदिच्छा भेट. महाड नगर परिषद निवडणूक राड्याप्रकरणी भरत गोगावलेंचा मुलगा विकास गोगावलेंसह 13 आरोपींना पोलीस कोठडी. हायकोर्टाच्या आदेशानंतर गोगावले पोलिसांना शरण. कोर्टानं सत्याच्या बाजूने निर्णय दिला. समीर भुजबळ यांची प्रतिक्रिया. गेल्या 10 वर्षांपासून केसेस सुरू होत्या. सत्याच्या बाजूने निर्णय दिल्यानं समाधानी. समीर भुजबळांची प्रतिक्रिया. देशाचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांचा मुंबईमध्ये सन्मान. मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांतर्फे सन्मान. एकनाथ शिंदे, अजित पवार यांची उपस्थिती. थंडीचा हंगाम सुरू होताच बाजारामध्ये शेवग्याच्या शेंगांच्या मागणीमध्ये मोठी वाढ. मात्र पुरवठा कमी. रोज 200 ते 250 क्विंटल इतकी मागणी. किरकोळ बाजारामध्ये शेवग्याच्या शेंगा तब्बल 200 रुपये किलो. जालन्याच्या टेंभुर्णीसह भागामध्ये ढगाळ वातावरणामुळे आंबा बागांवर भुरी रोगांचं संकट. दुसरीकडे मोहोर उशिरा आल्यानं आंबा उत्पादक शेतकऱ्यांच्या चिंतेमध्ये वाढ. वर्ध्यामध्ये ऑर्गॅनिक शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी बाजारपेठ उपलब्ध होणार. बाजारपेठेसाठी जागा उपलब्ध करण्याचे पालकमंत्री पंकज भोयर यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश. वर्ध्याच्या देवळी ते पडेगाव रस्ता दुरुस्तीच्या मागणीसाठी प्रहारचं प्रायश्चित आंदोलन. गावकऱ्यांचा क्षतिग्रस्त पुलाजवळ ठिय्या.
पॉवर ग्रीड कंपनीच्या रस्ता अडवून देण्याच्या लेखी पत्रानंतर हे आंदोलन अखेर मागे.